UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव। सर्व पराभूत उमेदवार आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी। लोकसभेच्या 30 तर विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले। आकडेवारी अचूक असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। नार्वेकरांच्या अध्यक्षपदाची केवळ औपचारिकता बाकी। बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। ठाकरे गटाचे नेतेही बेळगावकडे रवाना। सीमा भागाचा विशेष कार्यभार असतानाही अटकेच्या भीतीनं शिंदे बेळगावला गेले नाहीत। काँग्रेसचं राज्य ही पळवाट नसू शकते, संजय राऊतांची टीका। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाच्या उदय सामंत यांच्यासह आणखी 2 नेते बेळगावला जाण्याची शक्यता। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत चर्चा करणार। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रात्री वर्षाभर तासभर बैठक। 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। केंद्राकडून लाडक्या बहिणींसाठी विमा सखी योजना। महिन्याला 7,000 रुपये मिळणार। 3 वर्षामध्ये विमा सखींना LIC 2,16,000 मानधन देणार। 1500 रुपयात लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न। तिजोरीवर बोजा पडल्यानं आता मुख्यमंत्री म्हणाले की योजनेचे निकष बदलावे लागतील, संजय राऊतांची टीका। अजित पवारांसह चंद्रबाबू नायडूंविरोधात काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांचा स्थगन प्रस्ताव। दोन्ही नेत्यांना क्लीन चिट मिळाल्यानं कामकाज थांबून लोकसभेत चर्चेची मागणी। जतमध्ये अफजल खान वधाच्या पोस्टरवरून गोपीचंद पडळकर आक्रमक। पोलिसांनी पोस्टर फाडल्याचा आरोप, चौकशी करण्याची पडळकरांची मागणी। दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। ईमेल करत शाळा प्रशासनाकडे $30,000ची मागणी। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बिटकॉईनची किंमत पहिल्यांदाच $1,00,000वर। भारतीय चलनानुसार एका बिटकॉईनची किंमत 86.11 रुपयांवर। सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशियाचा आश्रय। बशर अल असद यांचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित स्थळी असल्याची माहिती। राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्यावर सिरिया बंडखोरांच्या ताब्यात। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।